ठाण्यातील ठाणे नगर पोलीस 2016 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या फेर तपासाचे आदेश देऊन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी जोरदार दबाव आणला होता। हे विशेष तपास पथकाच्या चौकशीतून निष्पन्न झाले। हा अहवाल राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना पाठवला। त्यामध्ये पांडे यांच्यासह तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे। देवेंद्रजींना अटक व्हावी यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला। त्याचं कुभांड आता सगळं फुटलेलं आहे। खोट्या गुन्ह्यात अडकवावं यासाठी प्रचंड मोठा दबाव आणण्यात आला होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। लोकशाहीच्या गप्पा मारता पण प्रत्यक्षामध्ये आपल्या विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं इतकं कपटी कारस्थान हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। ही वस्तुस्थिती आहे। त्यांचा खरा चेहरा, ते ठाकरेंचा शब्द अशी जाहिरात करतायत, पण हाच ठाकरेंचा शब्द आहे का? खोटे गुन्हे, कपटीपणा हाच ठाकरेंचा शब्द आहे का? रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं ते तिथे काय दिलं। एक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळं एका माजी नौदल अधिकाऱ्याचा डोळा तुम्ही फोडला होता। तुमचं सरकार असताना कशा पद्धतीनं गुंडगिरी सुरू होती, झुंडशाही सुरू होती, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। देवेंद्रजींना गोवण्याचा प्रयत्न वारंवार उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्यामार्फत झाला, परंतु देवाभाऊ स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत। देवाभाऊ सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत। त्यामुळं देवाभाऊंना तुम्ही गोवू शकला नाहीत। देवाभाऊंना अटक करण्यापर्यंतची मजल तत्कालीन सरकारची केली होती। आमच्या नारायण राणे साहेबांना तर अटक देखील केली होती काही कारण नसताना। अशा पद्धतीनं विरोधकांना संपवण्याचा डाव कुणाचा होता तर उद्धवजी ठाकरे, उबाटा गट आणि संजय राऊत यांचा होता। त्यामुळे संजय राऊत जो काही अहवाल आलाय त्याच्यावर विश्वास ठेवा।